नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती शहराच्या नियोजित विकासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून 2019च्या प्रारूप विकास योजनेला अद्यापही मंजुरी का नाही, यावरून आता थेट उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असलेली जमीन व्यावसायिक वापरासाठी वळवण्यात आल्याचा आरोप पूर्व नगरसेवक मुन्ना राठोड यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका केली होती. याचिकेवरील सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्षेत्रीय व नगर नियोजन अधिनियम 1966च्या उल्लंघनाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना आदेश देत या संपूर्ण प्रकरणावर 8 आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 2019 ची विकास योजना लंबित ठेवण्यामागील कारणावर स्पष्ट भूमिका मांडण्यासही सांगितले आहे. सार्वजनिक आरक्षण हटवून खेळाचे मैदान, शाळा, उद्यान, रुग्णालय आणि पार्किंगसाठी राखीव जागांचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अमरावतीतील नागरिकांमध्ये विकास योजना मंजूर का केली जात नाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जमीन घोटाळ्याचे मोठे प्रकरण झाले. मोठ्या प्रमाणात जे शासनद्वारे किंवा अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप विकास योजना अंतर्गत जे भूखंड, उदाहरणार्थ मैदानासाठी, रुग्णालयासाठी, प्रायमरी शाळेसाठी, दवाखान्यासाठी, इतर जे प्रकरण आहे त्यासाठी जे भूखंड आरक्षित ठेवले होते ते नागरिकांच्या सुविधेकरिता असतात, म्हणजे मैदान म्हणा, हे म्हणा. तर त्याबाबतचा एक प्रस्ताव आपण 2019 मध्ये शासनाकडे मंजूर होण्याकरिता पाठवलेला आहे. शासनाच्या अजूनही तो विचाराधीन आहे. परंतु असे असताना नियमबाह्य पद्धतीनं आणि शासनाला बायपास करून अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, सहसंचालन विभागाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त व मनपाच्या नगर सचिवांनी नियमबाह्य पद्धतीने कमीत कमी अंदाजी 100 प्रस्ताव मंजूर केले आणि ते आरक्षित भूखंड प्रस्ताव मंजूर करून काही बिल्डरांना ते थोडक्यात म्हणजे किमतीमध्ये देण्यात आलेले आहे. याबाबत आम्ही वारंवार माननीय आयुक्त, माननीय विभागीय आयुक्त, नगर सचिव, लोकशाही दिवस याच्या आम्ही प्रत्यक्ष पुरावेसह मुद्दे मांडले. आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला, तक्रार केल्या, लेखी तक्रार केल्या, परंतु 4 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. शेवटी आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून हे सर्व प्रकरण माननीय हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं. माननीय हायकोर्टाने याची गंभीर बाबी लक्षात घेऊन माननीय हायकोर्टाने 5 फेब्रुवारीला तत्काळ दखल घेऊन राज्याचे नगर सचिव यांना या सर्व प्रकरणाची शहानिशा करून याच्यावर 8 आठवड्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश देऊन पिटिशनरला त्याची माहिती व अहवाल देण्याचे आदेश केलेले आहेत. अशा अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.